हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मग आजच्या या छान दिवसाच्या छान व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी आज ना तुमच्याशी एक माझं ना गुड न्यूज शेअर करणार आहे. तर तुम्हाला वाटलंच असेल की थंबनेलवरून की मी आज काय शेअर करणार आहे. तर त्यासाठी ना तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर मी ना खूप दिवस झाले तुमच्याशी शेअर करावं म्हणत होते, पण काही कारणामुळे मला व्हिडिओज बनवायला वेळच भेटत नव्हता. म्हटलं आता चला काही का असो आज तुमच्याशी ना फायनली पब्लिक करून सोडूया. तर असंच ना आम्ही आज दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहोत. तर म्हटलं आता चला सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला शेअर करूया. तर तसं पाहिलं तर ना आपल्या सर्व जवळच्या व्यक्तीला माहिती आहे की सध्या आम्ही आई-बाबा होणार आहोत. तर मी आता बरेच दिवस झाले आता तुमच्याशी 4-5 महिने जरी झाले, की शेअर करावं म्हणत होते. पण गावाकडे कसं आहे माहिती आहे का, की एवढ्या लवकर शेअर करू देत नाहीत. म्हणून मी तुमच्याशी शेअर केलेलं नाही आहे. तर आमच्या इकडे तर ना 3-4 महिने तरी असं बाहेर कोणाला सांगत नाहीत, की आपण पहिल्यांदा वगैरे प्रेग्नन्सी वगैरे राहिली ना, तेव्हा म्हणतात बघा चोरोटी भरल्याशिवाय बाहेर कोणाला सांगायचं नसतं आणि सायंकाळीच ना चोरोटी वगैरे भरली जायची. मग तेव्हा पब्लिक व्हायचे की बापरे ह्याने त्याने असे आई बाबा होणार आहेत. पण मला आज ना खरं सांगते की तुम्हाला की काय की माझ्या मनात वाटलं की आज स्पेशली त्यासाठी आपण व्हिडिओ बनवायचा आणि आपल्या सर्व फॅमिलीशी यूट्यूब फॅमिलीशी तर आपण पहिल्यांदा सांगायचंच आहे. जवळची व्यक्ती म्हणजे आई आणि आई वडील आणि म्हणजे घरातले आपले आणि सर्व माझ्या बहिणी एवढ्याच लोकांना म्हणजे माहिती आहे की आम्ही दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहोत. पण जास्त काही कोणाला माहिती नाही आहे. तर म्हटलं आता चला सर्वांच्या आधी म्हणजे सगळ्यांना सांगायच्या आधी तर मी तुम्हाला आज सांगून टाकावं की आम्ही आज दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहोत. तर इतका छान अनुभव आहे ना, की खूप छान अनुभव की तुम्ही म्हणसाल की ताई एकच मुलगा आहे का? मला तरी बरेच जणांनी म्हटलं की एकच मुलगा आहे का? हो, खरंच मला आधी म्हणजे शौर्य एकच मुलगा आहे. सर्वांना की वाटायचं मला 2-2, 3-3 मुलं तरी असतील. पण तुम्हाला हा सांगते की माझी प्रेग्नन्सीची काय अशी काही अडचण वगैरे नव्हती. फक्त माझी म्हणजे शौर्य जन्मल्यानंतर माझी तब्येत ना अचानक एवढी वाढली ना, की म्हणजे प्रेग्नन्सी राहायला हे कन्सीव्ह होत नव्हतं. म्हणजे काहीच प्रॉब्लेम नव्हता. मग माझं काय झालं होतं की 2017मध्ये ना आमचं लग्न झालं होतं आणि लग्न होऊन वर्षांनी मग लगेच मला प्रेग्नन्सी पण राहिली. मग लगेच मग शौर्य 2019मध्ये जन्मला आणि जन्मल्यानंतर ना इतकं छान आणि भारी वाटत होतं. पण आम्हाला कसं की काही का असू द्या, पहिला मुलगा असो किंवा मुलगी असो, पण छानच वाटत असतं आपल्याला. तर आता तरी मला सेकंडला मुलगीच हवी बरं का, स्वामीच्या कृपेने. तेव्हा मला मुलगा झाला आणि आता स्वामीच्याच कृपेने ना मला मुलगी हो हीच माझी अपेक्षा आहे. तर काय झालं होतं की तुम्हाला मी सांगते की म्हणजे शौर्य वर्षाचा होता ना तेव्हा मला प्रेग्नन्सी राहिली होती. मग तेव्हा मला एवढं लवकर म्हणजे बाळ नको होतं. म्हणून म्हटलं आता राहू दे, परत थोड्या दिवसांनी आपण ना प्रेम बेबीसाठी ट्राय करूया. पण एवढं लवकर नको होतं म्हणून आम्ही तेव्हा काय प्रेग्नन्सी ठेवली नव्हती. तर म्हटलं आता आणि काय झालं की बरेच दिवस झाले आता गॅप पण झालेला आहे, की आता सध्या शौर्य आपला 7 वर्षाचा आहे. तर सर्व म्हणायचे की चान्स घे, सेकंड चान्स वगैरे. पण मी हो, हो म्हणायचे आणि आता शौर्य खूप मोठा झाला आहे, 6-7 वर्षाचा आहे. चान्स घे, कधी घेणार चान्स? आणि काही लोकांना तर वाटायचं की एकच मुलगा आहे, हिला काय आता प्रेग्नन्सी वगैरे राहणार नाही असं वाटायचं. मग सर्व लोकांची मला बोलणी खाऊन ना इतकं मनाला वाईट वाटायचं की बापरे, मला एक पहिल्यांदा मुलगा असूनसुद्धा लोकं असे बोलतात की बाबा दुसऱ्यांदा चान्स घे आणि दुसऱ्यांदा ह्यांना बीबीच झाला नाही आहे असं. म्हणजे त्यांचे सर्व प्रश्न ऐकून मला की कसं तरी वाटायचं. आणि मला एक एकदा असं वाटायचं की ज्यांना काहीच मुलं वगैरे नाहीत, 10-10 वर्ष 8-8 वर्ष होऊन लग्न झालं तरी त्यांना बेबी नाही आणि त्यांना जर असं काहीतरी बोलले तर त्यांना किती वाईट वाटत असेल. मी हा विचार करायचे आणि मी सोडून द्यायचे. आणि तेवढा म्हणजे तेवढ्यापुरतं तेवढं मला 2-3 दिवस तरी मनाला लागायचं आणि असं मनाला खटकायचं की बापरे हे असे का बोलतायत म्हणून. मग ते सर्व कसं आम्हाला तेवढा लवकर बेबी नकोच होता म्हणून आम्ही काय तेव्हा बेबीसाठी ट्राय केलाच नाही. मग नंतर ना तुम्हाला सांगते की माझी प्रेग्नन्सी कशी राहिली. म्हणजे
मी शौर्य जन्मायच्या आधी ना असे होते बरं का, एकदम सडपातळ होते. आणि शौर्य जन्मला आणि शौर्य जन्मल्यावरतीच बघा माझी तब्येत एवढी अचानक वाढलेली आहे. मग मला असं 5-6 वर्षांनी, आम्ही 4-5 वर्ष असं काहीच विचार केला नाही बेबीसाठी. मग शौर्य 6 वर्षाचा होत आला. मग तेव्हा मग घरातल्या आमच्या आत्या वगैरे, सासूबाई वगैरे म्हटलं की हॉस्पिटलला वगैरे दाखवून ये. पण मी एकदाच हॉस्पिटलला गेलेले खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला. मग तेव्हा तिथले डॉक्टर म्हणले, अहो पहिल्यांदा तुम्हाला बेबी आहे तर तुम्ही एवढं कशाला टेन्शन घेताय. मग मला कुठं डॉक्टरांनी असं बोलल्यानंतर ना माझ्या मनाला शांत आणि छान वाटलं बरं का. त्यांनी म्हणणारे तुम्हाला प्रेग्नेन्सी राहते, तुम्ही काळजी नका करू, फक्त की तुम्हाला तुमचा काहीच प्रॉब्लेम नाही, की फक्त तुमची तब्येत थोडीशी जास्त आहे, फक्त तब्येत तुम्ही कमी करा. माझी थोडीशी वेट वाढलीच होती तसं बघितलं तर. मग बघितलं तर माझी तब्येत वाढली होती. मग मी काय केलं, मी खूप म्हणजे खूप प्रयत्न केला बरं का माझी तब्येत मी उतरवण्याचा. पण काही कारणाने माझी तब्येत अजिबात उतरली नाही आहे. पण मी थोडे दिवस 1 महिनाभर तरी मी असं डेली काय करायचे की थोडंसं जेवण करू लागले, की भाकरीच जेवणामध्ये सहसा जास्त भाकरी आणि भाज्या याचा समावेश करू लागले. आणि माझ्या महिन्यामध्ये ना 4-5 किलो वजन कमी झालं. आणि खरं सांगते की मी काय असं प्रॉपरली माझं वजन कमी व्हायसाठी इतकं काही मी प्रयत्न केला नाही बरं का. खरं सांगायचं म्हणजे की काहीतरी मला इतकी सवय आहे की गोड खायची ना, खूप म्हणजे खूप सवय आहे. आणि डॉक्टर म्हणायचे गोड खाऊ नका, तब्येतीसाठी म्हणजे जास्त तब्येत वाढते, त्याच्याने वेट जास्त होतं. पण मी तेवढंच 1-2 दिवसापुरतं पाळायचे आणि परत ते आहे ते पाडा. मग असंच मग आम्ही काय झालं की 4-5 महिन्याच्या पलीकडे मग आमच्या आजी सासूचं नवस होतं ना, आहोंबद्दल त्यांचं नवस होतं. मग आम्ही गाणगापूरला आणि अक्कलकोटला गेलतो. आणि त्या दिवशी माझी ना डेट होती, तारीख होती बरं का. मग तेव्हा मी म्हणायची बापरे, मी तरी आता आले गाणगापूरला आणि अक्कलकोटला. मला माहीत होते की माझी आज डेट आहे. पण काय म्हटलं आता स्वामीच्या कृपेने काय का होऊ द्या, आता डेट आली तरी रस्त्यामध्ये कसं करायचं असं तसं माझा विचार चालू होता. पण तुम्हाला खरं सांगते की स्वामीच्या कृपेने आणि दत्त महाराजाच्या कृपेने मला त्या दिवशी अजिबात डेट आलीच नाही आहे. तर माझी ना डेट की बरोबर त्या महिन्याला डेट यायची. आणि काही जणांची अशी असते बरं का, 8 दिवस पुढे, 5 दिवस पुढे मागे असं होत असते. पण माझ्या अजिबात नाही. त्याच दिवशी ना म्हणजे एक दिवशी आदल्या म्हणजे आदल्या दिवशी तरी यायची आणि दुसऱ्या दिवशी तरी, किंवा फिक्स त्याच तारखेला मला डेट यायची. पण तुम्हाला सांगते, आम्ही अक्कलकोटला आणि दत्त महाराजांना गेलतो ना गाणगापूरला, त्या दिवशी डेट होती. मग म्हटलं आता स्वामीच्या कृपेने जे काही होईल ते, मी काय तेवढा जास्त विचार केला नाही. मग तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे मला त्या दिवशी डेट आलीच नाही. आणि त्याच महिन्यातनं मला प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली. की तुम्हाला सांगते की पॉझिटिव्ह कशी आली तर म्हणजे आता त्या दिवशी माझी तारीख होती. मग मी आल्यानंतर गाणगापूर आणि स्वामी समर्थ अक्कलकोटवरून आल्यानंतर मी विचार केला की माझी आज डेटच कसं काय आली नाही. मग 4-5 दिवस मग सोडून दिलं. मग मग आव्हानं म्हटलं की माझी डेट मिस झाली, 4-5 दिवस झाले, मग चेक करू का. म्हटलं नको, दरवेळेस म्हणजे असं नको, चेक करू नको. वाटलं नव्हतं की त्यांना पण पॉझिटिव्ह येईल आणि मलाही वाटलं नव्हतं पॉझिटिव्ह येईल. मग 5-6 दिवस झाले. मग मी काय केलं की माझ्याकडे ऑलरेडी किट होत्या, VPT किट. कारण तुम्हाला तर माहिती आहे मी आरोग्य खात्यामध्ये हॉस्पिटलमध्येच जॉबला असल्यामुळे माझ्याकडे 4-5 होते. तर म्हटलं आता चला चेक करून घेऊया. मग मी सकाळी मॉर्निंगला चेक केलं आणि पूर्णपणे निगेटिव्ह आली बरं का ती किट. पण म्हटलं आता जाऊ दे, आता 4-5 दिवसात काही दाखवणारच नाही, तर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह, प्रेग्नेन्सी राहिलीच नाही असं वाटलं. मग ते किट ठेवून दिलं मी. परत मग माझं काय मन मला हे म्हणत होतं की 6 दिवसांनी म्हटलं आता चला आणखीन एकदा चेक करून बघूया. तर मी परत 11 वाजता काय केलं माहिती आहे का, सकाळच्या शक्यतो मॉर्निंगचेच युरिन टेस्ट केल्या जाते, पण तेव्हा निगेटिव्ह दाखवलं. पण माझं मन काय असं स्वस्त बसेना. मग म्हटलं आता चला 11 वाजता एकदा मी टेस्ट केली. मग तेव्हा पण काहीच दाखवलं नाही आहे. फक्त फिकस आणि एक डार्क आणि थोडीशी फिकस, म्हणजे काहीच म्हणजे नॉर्मली असं. म्हटलं आता जाऊ द्या, आता हे निगेटिव्ह आहे तर ठेवून देऊया म्हटलं. मग काय केलं, मग 1 तासाने मग ते किट ठेवलं होतं ना, मग UPT किट ठेवल्यानंतर मी काय केलं, ते 1 तासाने मी पाहायला गेले. तर तुम्हाला सांगते अक्षरशः ना दोन्ही लाईन एकदम डार्क. आणि मला विश्वासच बसेना, 1 तासाने हे कसं काय म्हणजे डार्क दाखवू लागलं. की म्हटलं आता पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, कसं ओळखायचं म्हटलं आता.
पहिल्यांदा तर म्हणजे युरिन टेस्ट केलं तर निगेटिव्ह दाखवले, काहीच रेड लाईन दाखवलं नाही, एकच रेड लाईन दाखवलेली आहे डार्क पिंक. मग आता कसं काय दोन्ही मी डार्क पिंक दाखवत आहेत. मग विचार केला ते ठेवून दिला मी. परत ना म्हटलं परत 8 दिवसांनी परत एक 4 दिवसांनी एक्स्ट्रा मग मी डेट मिस होऊन ना 8 दिवसांनी मी चेक केलं. मग तेव्हा मॉर्निंगला चेक केलं. मग तेव्हा ना खरं सांगते तुम्हाला, मॉर्निंगला चेक केलं आणि पॉझिटिव्ह आली. मग मला विश्वासच बसला नाही आहे की मी आता सध्या आम्ही आई बाबा होणार आहोत. आणि छान वाटलं आणि आनंदही तेवढा झाला. कारण आता जसं की आम्ही खूपच गॅप झाला ना शौर्यमध्ये आणि ह्या दुसऱ्या सेकंड बेबीमध्ये, खूपच 7 वर्षाचा गॅप झाला ना. मग आधी कसं म्हणजे शौर्य वर्षाचं असताना मला प्रेग्नेन्सी राहिली होती, तेव्हा आम्हाला तेवढं लवकर नको होतं म्हणून आम्ही नकोसं म्हणजे हे केलं. पण आता वाटायचं की बाबरे दोन्ही मुलं एक साथ मोठी झाली असती. पण आधीची लोक पण म्हणायचे बरं का की आपल्या सासू आजी वगैरे म्हणतात बघा, झाले की नाही एकसारखे मुलंच कंटिन्यू झालेच पाहिजे, कारण एक साथ ना ती मुलं मोठी होतात. पण म्हणजे तेवढ्या लवकर आम्हाला नकोच होतं ना, म्हणून आम्ही काय तेवढं असं विचारच नाही केला आणि ट्राय पण नाही केला. पण स्वामीच्या कृपेने तुम्हाला सांगते त्याच दिवशी मला डेट असल्यामुळे आलीच नाही. तर हे सगळंच ना स्वामीच्या कृपेमुळेच माझी तब्येत कमी न होता, म्हणजे मी त्या दिवशी मला विश्वासच बसला नाही आहे की फक्त म्हटलं की बाबा देवा तुझ्या दरबारात आले, मला असे पिरियड वगैरे आज काहीच नको आहे डेट वगैरे, तर तुझ्या कृपेने माझं सर्व चांगलं होऊ दे. तर खरंच बरं का तुम्हाला सांगते स्वामीच्या कृपेने माझं सर्व चांगलं झालं. आणि तुम्हाला तर माहिती आहे अशक्यही शक्य करतील स्वामी, आणि हे खरंच आहे वाक्य बरं का. मला तरी खूप म्हणजे खूप गुण आलाय स्वामीचा. आणि त्याच दिवशी मी जाऊन आल्यानंतर स्वामीला मी फक्त स्वच्छ आणि निर्मळ मनाने मी स्वामीच्या दरबारात गेलते. आणि स्वामीच्या कृपेने मला आता ईश्वर चरणी प्रार्थना बरं का, स्वामी चरणी ही. तर खरंच ना मला इतकं म्हणजे छान वाटलं. आणि बरेच दिवस मला खटखत होतं की तुम्हाला सांगावं सर्व आपल्या फॅमिलीला, मी काहीतरी लपवते असं माझ्या मनामध्ये गिल्ट वाटायचं. पण तो योग मात्र आज आलेला आहे, तर मी ते तुमच्याशी शेअर केलेला आहे. अजून एक गोष्ट की काय व्हायचं की शौर्य नाही ते तिथे म्हणजे बड्डेला गेला किंवा स्कूलमध्ये गेला ना, मम्मा माझ्या मित्राला बहीण झाली, भाऊ झाली असं घरी येऊन सांगायचा. मग मला तेव्हा खूप असं हे वाटायचं. मग मी त्याला म्हणायचे की बाळा बाहेर जाऊ नको, आता दुपार झाले खेळायला वगैरे. मग मम्मा माझ्याबरोबर कोण आहे खेळायला, मी एकटाच आहे, मी कोणाबरोबर खेळू असं म्हणायचा. तेव्हा तुम्हाला सांगते की अक्षरशः मला खरंच इतकं वाईट वाटायचं की मुलगा म्हणजे असं बोलतोय. आणि कोणाला तर बेबी झाला की मला येऊन म्हणायचा की मम्मा तुला कधी बेबी होणार आहे आणि मला कधी भाऊ बहीण होणार आहे, असं त्याचा विचार असायचा. की मला असं तेव्हा ना मी त्याला काहीच बोलायचं नाही, एकदम स्तब्ध आणि शांत बसायचे. खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला की मला असं लोकांची टोमणी म्हणजे मला असं कोणतरी काहीतरी बोललं नाही. 2-3 दिवस माझ्या मनामध्ये तेच खटकायचं की बाबरे आता 7 वर्षाचा मुलगा आहे आणि आणखीन सेकंड बेबी नाहीच आणि होणार आहे की नाही असं त्यांचं मत होतं. पण मला खात्री होती की मला बेबी होणार आहे, कारण आम्ही ट्राय केलं नव्हतं आणि आम्हाला एवढं लवकरही नको होतं, म्हणून आम्ही तेवढं काही विचारच केला नाही. पण मला खूप जणांनी असं बोलल्यानंतर इतकं मनाला माझ्या वाईट वाटायचं ना, खूप म्हणजे खूप वाईट वाटायचं. आणि काही जण म्हणायचे की आता 7 वर्षाचा मुलगा, एवढा मोठा मुलगा आणि सेकंड बेबी, अरे देवा तुम्हाला काय करायचं आहे, आमची फॅमिली, आमचं मत, आम्ही आमचं म्हणजे आहोंचं आणि माझं मत शेवटी ना स्वामीच्या कृपेने शौर्यला काहीतरी हो, पण शौर्यासाठी कोणीतरी असावं असं माझ्या मनात वाटायचं. मग खरं सांगायचं म्हणजे ना मला की शौर्य एकटा आहे असं वाटायचं. पण स्वामीच्या कृपेने मला सेकंड बेबी म्हणजे प्रेग्नेन्सी राहिली माझी आणि खरंच खूप छान वाटतं. आणि शौर्यला मीही सांगितले की बाळा तुझ्या मम्माला बेबी होणार आहे. हो मम्मा खरंच कधी येणार आहे बेबी, असं तो मला दररोज क्वेश्चन विचारत असतो. मी त्याला सांगते की आणखीन एक 4-5 महिन्यामध्ये बेबी येणार आहे, असं तसं सांगितलं की मग त्याला आनंद होतो. मग त्याला मला असं विचारणं खूप वाईट वाटायचं बरं का, की बाहेरून खेळून आला की मम्मा मी कोणाबरोबर खेळू, मी एकटाच आहे असं तसं म्हणायचा. की कुठे गेला की मम्मा मी एकटाच आहे, मला बहीण नाही भाऊ नाही असं म्हणायचा. मग तेव्हा मला वाईटच वाटायचं, पण मी त्याला कसं तरी समजूत काढायचे होते. पण खरं सांगते तुम्हाला की स्वामीच्या कृपेने इतकं छान आणि चांगलं झालं, बास आहे, काही पाहिजे आणखीन. तर
मला आता म्हणजे तुम्हाला एवढं सांगायचं होतं की मी दुसऱ्यांदा आम्ही आई बाबा होणार आहोत. सर्वांना खूप जणांना प्रश्न पडला होता की ताई तुमची तब्येत कशी आहे. तर तुम्ही मला सर्व माझ्या ताई आणि दादा विचारत होते की ताई आता तुमची तब्येत बरी आहे का. हो, माझी आता तब्येत ठणठणीत आणि छान आहे. तर तुम्हाला मी मध्ये म्हटलं होतं ना, मी 4-5 दिवस माझे ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचले नाहीत. तर मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. तर तेव्हा हेच कारण होतं आणि मला पूर्णपणे डिहायड्रेशन झालं होतं मला. मग मला त्यासाठी ना 4-5 दिवस मला ॲडमिट व्हावं लागलं होतं. मग तेव्हा कुठे मी ॲडमिट झाले आणि माझी तब्येत जरा बरी झाली खरं सांगायचं म्हणजे. तर खूप जणांना प्रश्न पडला होता की ताई तुमची तब्येत कशी आहे आता तसा. तर माझी तब्येत आता खरंच तुमच्या सर्वांच्या काय म्हणतात प्रेम आपुलकी माया ममतेमुळे ना मी छान आणि झाल्यामुळे ना मला असं इतकं वाईट वाटायचं. म्हणजे काय होतं एकदम पूर्णपणे मी अशक्तपणा झालते, कमी होईल की नाही असं वाटायचं. तर मी 4-5 दिवसामध्ये एकदम ठणठणीत आणि छान झाले बरं का. आणि मला प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर मला काय असं जास्तीचा म्हणजे त्रास म्हणजे जे काही तेलकट वगैरे पदार्थ आहेत किंवा जे काही मला आधीपासूनच मला असं आवडत नाहीत ना, तेच जर खाल्लं तरच मला उलट्या वगैरे काही त्रास होतो. तर हे तुम्हाला जाणून घेण्यासाठी ना म्हणजे माझे काही त्रास वगैरे आहेत की मला आता प्रेग्नेन्सीमध्ये काय काय त्रास होतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला नक्कीच कमेंट करा. मग मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईन. तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आम्ही दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहोत हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चला पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.